नमस्कार, मराठी गोडवामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। राय आवळा ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे। ही आवळ्याचीच एक जात आहे, पण याची फळे लहान लहान असतात असे। काही भागामध्ये याला हरपर रेवडीही म्हणतात। तर आज आपण राय आवळ्यापासून मस्त असा मुरब्बा बघणार आहोत, जो बनवायला खूप सोपा आहे आणि चविष्टही आहे। चला तर बघूया। राय आवळ्याचा मुरब्बा बनवण्यासाठी 2 वाटी राय आवळा घेतले आहे। यांना स्वच्छ धुवून घेतलं आहे। त्यानंतर एका कापडावर यांना ठेवलं होतं, ज्यामुळे हे कोरडे झाले आहे अशा प्रकारे। आता यांना कट करून घेऊया। तर हे असे छोटे छोटे आवळे असतात। तर आता यातील बिया आपण काढून घेणार आहोत। तर सुरीच्या मदतीने अशा प्रकारे यांना कट करून घेणार आहोत व बीला साईडला ठेवणार आहोत। असे म्हणतात की दररोज थोडासा आवळा खाल्ला पाहिजे, मग तो कोणत्याही रूपाने असो, चटणी, च्यवनप्राश, मुरब्बा, कँडी, कोणत्याही रूपाने खाल्ला पाहिजे आवळा। पण इतका वेळ नसतो आपल्याकडे, तर अशा प्रकारे एकदा मुरब्बा बनवून ठेवला की येता जाता आपण हा खाऊ शकतो। तर अशा प्रकारे सर्व आवळ्यांना बारीक कट करून घेतला आहे व बियांना साईडला ठेवलं आहे। आवळ्यांना वाफवून घेऊया। त्यासाठी कढईमध्ये पाणी ठेवलं आहे गॅसवर, त्याला चांगलं गरम करून घेऊया। एका चाळणीवर बारीक केलेला आवळा टाकून घेऊया। त्यांना पसरून घेतलं आहे। कढईमध्ये स्टँड ठेवलं आहे, त्यावर चाळणी ठेवूया। झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटं वाफवून घेऊया। हे बारीक केलेले आवळा आहे, त्यामुळे खूप लवकर वाफवले जातात। तर 4 मिनिटांनंतर झाकण काढून घेतलं आहे। हे वाफवले गेले आहे की नाही चेक करूया। हाताने दाबले की हे चांगले नरम लागत आहे। हे चांगले वाफवले गेले आहे। वाफवलेल्या आवळ्यांना एका पातेल्यात ओतून घेऊया। गरम गरम हे लगेच काढून घ्यायचे आहे। आता यामध्ये टाकणार आहोत साखर। तर इथे 1 वाटी साखर घेतली आहे। पहिल्यांदा इथे पाऊण वाटी साखर टाकली आहे मी। याला एकदम मिक्स करून घेऊया। गरममध्ये साखर टाकली की ही लगेच वितळली जाते, अशी मिक्सअप होते चांगली। आता इथे पुन्हा उरलेली साखरही मी टाकत आहे। तर 2 वाट्याला 1 वाटी साखर घेतली आहे मी। याला मिक्स केलं आहे। आता गॅसवर ठेवूया। गॅसची फ्लेम मध्यम आहे। याला सारखं मिक्स करायचं आहे। तुम्ही बघू शकता इथे साखर चांगली वितळली गेली आहे। आता ह्या पाकला थोडंसं घट्टसर होऊ देऊया, तोपर्यंत त्याला चांगलं मिक्स करत राहणार आहोत। याला चांगली उकळी आली आहे, मिक्स करत राहायचं आहे। 3 ते 4 मिनिटं असं शिजू दिल्यानंतर पाक इतका घट्ट झाला आहे, तुम्ही बघू शकता। याला जास्त घट्टही नाही होऊ द्यायचं आहे, कारण की हा पाक थंड झाला की अजून घट्ट पडतो। तर इथे गॅस बंद करत आहे मी। आता याला थंड करून घेऊया। थंड केल्यानंतर तुम्ही बघू शकता पाक इतका घट्ट झाला आहे। तयार आहे राय आवळ्याचा मुरब्बा। तुम्ही बघू शकता हा मुरब्बा खूप मस्त बनला आहे आणि चवीला खूप मस्त बनतो। तुम्हीही नक्की ट्राय करा। हा मुरब्बा एकदा बनवला की एका काचेच्या बरणीत किंवा एअरटाईट कंटेनरमध्ये भरून तुम्ही वर्षभरासाठी स्टोअर करू शकता आणि याचा आनंद घेऊ शकता। राय आवळ्याचा मुरब्बा नियमित खाल्ल्याने आपल्या केसांचे, त्वचेचे, डोळ्यांचे आरोग्य सुधारते। तर तुम्ही हा नक्की ट्राय करा। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि प्लीज मराठी गोडवा चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।